नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉवर. आपले ब्रोडिंग रूम आहे आणि हे आपले पक्षी आहेत ओरिजिनल गावठीचे. तर यांना आता 7 दिवस पूर्ण झाले आहेत. तर यांचे आपण आता लासोटा वॅक्सिन करणार आहोत पहिले. तर हे ड्रिंकर वगैरे आपण काढून घेणार आहोत बाहेर आणि नंतर हे पूर्ण इकडचे पिल्ले आहेत ते इकडे शिफ्ट करून घेणार आहोत आणि मग नंतर वॅक्सिन झाल्यानंतर ते पिल्ले या ह्याच्यामध्ये शिफ्ट करणार. बॉक्स आहे याच्यामध्ये आपण वॅक्सिन आणलेली आहे. ही सिरिंज आहे 5 ml ची बघू शकता आणि 500 पक्ष्यांचा लासोटाचा डायलोट वॉटर 500चा डोस आहे. 500 पिल्लांचा आपले 450 पिल्ले आहेत आणि आपण 500चा आणलेला आहे. आणि लासोटा वॅक्सिन राणीखेत डिसीज बघू शकता. आपण 500 पिल्लांचा डोस आहे. ही मेन वॅक्सिन असते मित्रांनो. हे आपल्याला डायलोट वॉटरमध्ये मिक्स करायचे असते आणि डायलोट वॉटरमध्ये मिक्स केल्यानंतर हे ड्रॉपर आहेत बघू शकता. ड्रॉपर आहेत. ड्रॉपरमध्ये आपण वॅक्सिन काढून पिल्लांच्या डोळे देणार आहोत. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ओपन करून घ्या. तरी स्क्रूड्रायव्हर वगैरे टेस्टर वगैरे घेऊन. आणि हा डायलोट वॉटर आहे तो आपल्याला हा डायलोट वॉटर आहे तो आपण पूर्ण सिरिंजमध्ये काढून घेणार. सिरिंजमध्ये काढल्यानंतर आपल्या वॅक्सिनमध्ये इंजेक्ट करून अशा प्रकारे एकदम हलवारपणे आपण मिक्स करून घेणार आहोत. नंतर जास्त जोरात वॅक्सिन हलवायची नाही, अशी नॉर्मल हलवून मिक्स करायची आपल्याला. आपण वॅक्सिनमध्ये आपण डायल्यूट वॉटर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण काका बोलू. तर आपल्याला परत हे आपल्या सिरिंजमध्ये काढून घ्यायचं आहे. सिरिंजमध्ये काढून आपल्याला परत एकदा या डायल्यूट वॉटरच्या बॉटलमध्ये इंजेक्ट करायचं आहे बघू शकता. याच्यामध्ये जेवढं आहे वॅक्सिन ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे. हा डायल्यूट वॉटर पण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून वॅक्सिन पूर्ण आपले मिक्स होऊन जाईल. तर मित्रांनो आता आपली वॅक्सिन रेडी झालेली आहे. पुन्हा एकदा सिरिंजमध्ये काढून घेणार आहोत आपण. आता पूर्ण आता सिरिंजमध्ये आपण काढून घेतलेले आणि तेच आपल्याला ड्रॉपरमध्ये इंजेक्ट करायचे परत. अशा प्रकारे आपण ड्रॉपर भरून घेणार आहोत सर्व आणि एक एक करून पिल्लांना पकडून त्यांच्या नाकात किंवा डोळ्यात एक एक थेंब टाकणार आहोत. आपण डायल्यूट वॉटर आणि वॅक्सिन मिक्स करून घेतलेली आहे. आपण 3 ड्रॉपरमध्ये पूर्ण वॅक्सिन मिक्स करून घेतलेली. आता एक एक थेंब आपण पिल्लांच्या डोळ्यामध्ये टाकणार आहोत. मित्रांनो बघू शकता आता पूर्ण आपण पिल्लं एक साईडला घेतलेली आहेत आणि आपलं फेडर वगैरे इकडे लावले. ड्रिंकर आपण काढून घेतलेले आहेत. आता इकडची वॅक्सिन झालेली पिल्लं आपण या साईडला टाकणार आहोत. आता आपण फेडर वगैरे काढलेले आहेत. तर कोर्सोलिन THची फवारणी करून घेणार आहोत पूर्ण तुसवर. पूर्ण वॅक्सिन करायचं तर आपल्याला पूर्ण ब्रोडिंग रूममध्ये फवारणी करून घेणार आहोत. सर्पमध्ये वॅक्सिन ठेवलेली आणि आय बॉक्स बंद करून घेणार. अशा प्रकारे मित्रांनो पिल्लू पकडायचं आपल्याला एका हातामध्ये आणि त्याच्या
डोळ्यात एक थेंब टाकायचं. बघा अशा प्रकारे पिल्लांना तो चालावे. नंतर आपले वॅक्सिन पूर्ण होते. पिल्लू इकडे सोडून द्यायचे. अशा प्रकारे एक थेंब टाकायचं. अशा प्रकारे मित्र तो चालवली म्हणजे आपली वॅक्सिन कंप्लीट झाली. पिल्लू नंतर याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता उलट्या पिसाचा पक्षी आहे. क्वालिटी बघा मित्रांनो, ओरिजिनल गावठी करबंद. मित्रांनो वॅक्सिन करताना एक 15 ते 20 पिल्लं झाल्यानंतर तुम्हाला ड्रॉपर चेंज करायचं. 15 पिल्लं झाले की हा घ्यायचा, परत रिटर्न 15 पिल्लं झाले की ठेवून द्यायचं बर्फामध्ये, दुसरं घ्यायचं, जेणेकरून तुमची वॅक्सिन थंड राहते आणि आतमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जे लाईव्ह बॅक्टेरिया असतात ते गरम झाल्यामुळे मरण पावतात. त्याच्यामुळे आपल्याला हे एक 10 ते 15 पिल्लांमागे चेंज करत राहायचं आहे आणि आईसमध्ये ठेवायचं, जेणेकरून तुमची वॅक्सिन थंड राहील. पिल्लांची वॅक्सिन झाली ते इकडे ठेवलं आहे. ते बघू शकता फेडरमध्ये खायला वगैरे खात आहेत. आणि या पिल्लांची बाकी आहे. क्वालिटी बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये नेकेड नेक पण आहे. बघू शकता नेकेड नेक पण आहे. उलट्या पिसाचे पण पक्षी आहेत. आणि कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही. जर तुम्हाला वॅक्सिन झालेले 1 महिन्याची पिल्लं लागत असतील तर आपल्याला वर दिलेल्या नंबरवर कॉल करा. आणि हा बघू शकता एक उलट्या पिसाचा पक्षी पिल्लं आहे. हेच पिल्लं आपण आपल्यासाठी आणलेले आहेत, पण यातले काही पिल्लं सेल करायचे आहेत. जर तुम्हाला लागत असतील तर आपल्याला कॉन्टॅक्ट करून ठेवा आणि पिल्लांची आजच बुकिंग करून ठेवा, जेणेकरून लिमिटेड पिल्लं आहेत जे आपण सेल करणार आहोत. बघा मित्रांनो, आता पूर्ण पक्ष्यांचे वॅक्सिनेशन झालेलं आहे. साईडला फीडर लावलेले आहेत आणि पक्षी बघा कसे धावतात. एकदम पक्षी आपले फ्रेश आहेत. आणि आता आपण त्यांना पाणी ठेवणार आहोत 1 तासानंतर. आता पाणी ठेवलेलं आहे मित्रांनो. बघू शकता पक्षी अशा प्रकारे पाणी पिते. आपण एक ते 2 तास पाणी बंद होतं आपलं. तर आता पाणी ठेवल्यानंतर बघू शकता पूर्ण पक्षी पाण्याच्या भांड्याजवळ गोळा झालेला. तर अशाच प्रकारचे नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पॉवर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि याच्या पूर्ण डिटेलमध्ये अजून पुढे व्हिडिओ येणार आहेत, तर त्यासुद्धा पहा. मित्रांनो, जर कोणाला 1 महिन्याची पिल्लं लागत असतील तर आजच आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हे पिल्लं विक्रीसाठी अवेलेबल आहेत. धन्यवाद.